उघडा डोळे बघा नीट। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। काँग्रेसचं योगदान विसरू शकत नाही। पवार कुटुंबियांनी पार्थ पवारांचे कान टोचले। बारामतीत उमेदवार देणाऱ्या काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू। माझाला दिलेल्या मुलाखतीत पार्थ यांचं काँग्रेसवर टीकास्त्र। पार्थ पवार कृतज्ञ, भाषण सुद्धा करता न येणाऱ्यानं डाऊनफॉलवर बोलणं जरा जास्तच झालं। काँग्रेसचा पलटवार, जमीन घोटाळ्यामुळे महाशक्तीसमोर सरेंडर झाल्याचीही टीका। खरात प्रकरणाचा तपास अजितदादांच्या मृत्यू प्रकरणासोबतही व्हावा, रोहित पवारांची मागणी। तर खरात प्रकरणात व्हीआयपींचे व्हिडिओ आहेत का आणि खरात परदेशात पळून जाणार होता का, रोहित पवारांचे सवाल। राज्य मंत्रिमंडळाचे ऐतिहासिक निर्णय, राज्यात नवे आयटी केडर निर्माण होणार। महावितरणची आर्थिक पुनर्रचना, लवकरच आयपीओ। मुंबईत आझाद मैदान परिसरात 3000 शिक्षकांचं आंदोलन, सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर, पोलिसांकडून आंदोलक शिक्षक ताब्यात। $96,000 कोटी रुपयांच्या थकीत बिलासाठी राज्यातील शासकीय कंत्राटदार आजपासून संपावर। 15 एप्रिलपर्यंत शासकीय विकास कामं बंद ठेवण्याचा कंत्राटदार महासंघाचा निर्णय। अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश। एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे मदत देण्याचे निर्देश। दहिसर ते काशीगाव मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। तर ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचाही शुभारंभ। इराणला एका रात्रीत संपवून टाकू, ट्रम्प यांचा इशारा। होर्मुझ खुलं करण्यासाठी रात्री 12 पर्यंतची मुदत। तर अमेरिकेच्या धमक्यांना आमची मुलं सुद्धा घाबरत नाहीत, इराणकडून खिल्ली। रात्रीची प्रतीक्षा असल्याचं आव्हान। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं